नमस्कार. अपघातासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि ह्या अपघातामध्ये घ्यायचे पावले ह्या सत्रात आपलं स्वागत आहे. आता आम्ही ह्याच्याबद्दल शिकूया. आता या सत्राच्या उद्दिष्टांवर एक नजर टाकूया. या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल इलेक्ट्रिक शॉक परिभाषित करणे, इलेक्ट्रिक शॉकचे परिणाम परिभाषित करणे, पीडित व्यक्तीवर उपचार करण्यासाठी इलेक्ट्रिक शॉक दरम्यान करावयाच्या कृतींची व्याख्या करणे, विद्युत उपकरणांभोवती घ्यावयाचे सुरक्षा उपाय परिभाषित करणे, एखाद्या व्यक्तीला प्रवाहित इलेक्ट्रिक वायरपासून डिस्कनेक्ट करणे. प्रथम विजेचा धक्का म्हणजे काय ते समजून घेऊ. जर एखादी व्यक्ती विजेच्या प्रवाहित वायरच्या संपर्कात आली आणि त्याने स्वतःचे इन्सुलेशन केले नसेल तर त्याच्या शरीरातून विद्युत प्रवाह वाहतो. विजेचा धक्का मानवी शरीराच्या काही भागांसाठी आणि काही वेळा व्यक्तीच्या जीवालाही घातक ठरू शकतो. विजेच्या धक्क्याची तीव्रता यावर अवलंबून असते. शरीरातून वाहणारी प्रवाहाची पातळी, किती वेळ विद्युत प्रवाह शरीरातून जात राहतो. त्यामुळे विद्युत प्रवाह जितका जास्त असेल किंवा जास्त वेळ असेल तितका तो धक्क्याला कारणीभूत ठरू शकतो. या व्यतिरिक्त शॉकच्या तीव्रतेवर परिणाम करणारे इतर घटक आहेत. शॉक लागलेल्या व्यक्तीचे वय, सभोवतालची हवामान स्थिती, जमिनीची स्थिती म्हणजेच ओली किंवा कोरडी, व्होल्टेज आणि करंटची पातळी, विविध उपकरणांची इन्सुलेटिंग प्रॉपर्टी. पुढे विजेच्या धक्क्याचे परिणाम समजून घेऊ. विद्युत शॉकचे परिणाम वेगवेगळ्या वर्तमान मूल्यांवर बदलू शकतात. 1 मिली अँपिअर ते 5 मिली अँपिअरचा प्रवाह कमी जोखमीचा असतो आणि मुंग्या येण्याची संवेदना येते. 10 मिली अँपिअर ते 300 मिली अँपिअरचा प्रवाह मध्यम धोक्याचा असतो आणि त्यामुळे स्नायूंचे आकुंचन आणि व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन कायम राहते. 300 मिली अँपिअर आणि त्याहून अधिक प्रवाह जास्त धोक्याचा असतो आणि त्यामुळे श्वास घेण्यास त्रास आणि भाजू शकते. 1 मिली अँपिअर ते 5 मिली अँपिअरच्या व्हेरी लो करंट स्तरावर इलेक्ट्रिक शॉकचा परिणाम केवळ अप्रिय मुंग्या येण्याची संवेदना असू शकते. पण हा शॉकच एखाद्याचा तोल गमावून पडण्यासाठी पुरेसा असू शकतो. परिणामी जीवितहानी होते. 10 मिली अँपिअर ते 300 मिली अँपिअरच्या हाय करंट स्तरांवर स्नायू संकुचित होऊ शकतात आणि व्यक्ती स्वतःहून संपर्कापासून दूर जाऊ शकत नाही. तो चेतना गमावू शकतो. हृदयाचे स्नायू देखील आकुंचन पावतात. 300 मिली अँपिअर आणि त्याहून अधिक करंट लेव्हलवर शॉक मिळालेली व्यक्ती त्याच्या पायावरून फेकली जाऊ शकते आणि तिला तीव्र वेदना जाणवू शकतात आणि शक्यतो संपर्काच्या ठिकाणी भाजले जाते. हे बहुतेक प्रकरणांमध्ये घातक असते. विजेचा धक्का लागल्यास करावयाच्या कृतींबद्दल जाणून घेऊया. विजेचा धक्का बसलेली व्यक्ती पुरवठ्याच्या संपर्कात असल्यास लाकूड किंवा रबर सारख्या विद्युत संपर्कातून व्यक्तीला सोडवण्यासाठी योग्य नॉन इलेक्ट्रिकल कंडक्टिंग मटेरियल निवडा. इलेक्ट्रिक पॉवर बंद करा. स्वतःला इन्सुलेट करा आणि त्या व्यक्तीला इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टपासून दूर खेचा किंवा मेन्स फ्रॉम इलेक्ट्रिक प्लग काढा. पीडित व्यक्तीशी थेट संपर्क टाळा. रबरचे हातमोजे उपलब्ध नसल्यास कोरडे कापड किंवा कागद वापरून आपले हात गुंडाळा. त्याऐवजी कोरड्या लाकडाच्या लॉकसारख्या इन्सुलेटेड टूलचा वापर करून पीडित व्यक्ती आणि इलेक्ट्रिक सोर्स यांच्यातील संपर्क तोडा. दुसरा पर्याय
म्हणजे कोरडे लाकूड, रबर किंवा प्लॅस्टिक यांसारख्या इन्सुलेटिंग मटेरियलवर उभे राहणे किंवा स्वतःला इन्सुलेट करण्यासाठी जे काही हाताशी आहे त्यावर उभे राहणे आणि त्या व्यक्तीला पुलिंग द पर्सन ऑर द केबल किंवा इक्विपमेंट किंवा पॉइंट फ्री करून, ढकलून किंवा ओढून संपर्क तोडणे. आपल्या वैयक्तिक सुरक्षिततेची अत्यंत प्राधान्याने खात्री करा. पीडित व्यक्ती खांबावर किंवा उंच जागेवर काम करत असल्यास त्याला पडण्यापासून रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करा किंवा किमान तो पडणे सुरक्षित आहे याची खात्री करा. आता विक्टिम ऑफ इलेक्ट्रिक शॉकवर काय उपचार करावेत ते पाहू. जळलेली जागा निर्जंतुकीकरण ड्रेसिंगने झाकून टाका. शक्य तितक्या लवकर त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्या. इलेक्ट्रिक शॉकने पीडित व्यक्ती बेशुद्ध झाल्यास त्याला किंवा तिला प्रथमोपचार देण्याची ताबडतोब तयारी करा. बचावकर्ते प्रथमोपचारात चांगले प्रशिक्षित आहेत याची खात्री करा. त्यानंतर त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी पाठवा. पुढे इलेक्ट्रिकल इक्विपमेंटशी संबंधित सुरक्षा उपाय पाहू. केवळ पात्र प्रशिक्षित व्यक्तींनीच इलेक्ट्रिकल काम करावे. लाईव्ह सर्किट्सवर काम करू नका. अपरिहार्य असल्यास रबर ग्लोव्स, रबर मॅट्स इत्यादी वापरा. इलेक्ट्रिकल सर्किट्सवर काम करताना वुडन और PVC इन्सुलेटेड हँडल स्क्रूड्रायव्हर्स वापरा. बेअर कंडक्टर्सला स्पर्श करू नका. स्विच पॅनल्स, कंट्रोल गिअर्स इत्यादीवर काम करताना किंवा चालवताना रबर मॅट्सवर उभे राहा. आता एखाद्या व्यक्तीला लाईफ सप्लायपासून डिस्कनेक्ट करण्याची प्रक्रिया पाहू. इलेक्ट्रिक शॉक बसलेल्या व्यक्तीचे निरीक्षण करा. परिस्थितीचा पटकन अर्थ लावा. पुरवठा खंडित करून किंवा इन्सुलेटिंग मटेरियलपैकी एकाचा वापर करून पीडित व्यक्तीला लाईव्ह उपकरणांमधून सुरक्षितपणे बाहेर काढा. पीडित व्यक्तीला शारीरिकरित्या सुरक्षित ठिकाणी हलवा. पीडित व्यक्तीचा नैसर्गिक श्वासोच्छवास आणि चेतना तपासा. प्रशिक्षित बचावकर्त्याकडून परिस्थितीवर आधारित प्रथमोपचार करा आणि पीडित व्यक्तीला ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी पाठवा. पीडित व्यक्तीला हाताळताना घ्यायची खबरदारी याबद्दल आधीच चर्चा केली आहे. संक्षेप करण्यासाठी आम्ही हे शिकलो. इलेक्ट्रिक शॉक परिभाषित करणे, इलेक्ट्रिक शॉकचे परिणाम परिभाषित करणे, पीडित व्यक्तीवर उपचार करण्यासाठी इलेक्ट्रिक शॉक दरम्यान करावयाच्या कृतींची व्याख्या करणे, इलेक्ट्रिक इक्विपमेंट भोवती सुरक्षा उपाय परिभाषित करणे, एखाद्या व्यक्तीला थेट इलेक्ट्रिक वायरपासून डिस्कनेक्ट करणे. तर हे होतं अपघातासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि ह्या अपघातामध्ये घ्यायचे पावलांच्या बद्दल. आशा आहे की तुम्हाला सगळी संकल्पना समजली असतील. भेटूया पुढच्या सत्रात.